श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 26 फेब्रुवारीला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री आणि दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री तिथी ही साजरी केली जाते आणि महाशिवरात्रीचा दिवस हा अतिशय खास आणि खूप खास महत्त्वाचा मानला जातो. कारण त्या दिवशी संपूर्ण देशभरामध्ये हा दिवस मोठ्या आनंदाने भक्तिभावाने साजरा केला जात असतो. या दिवशी भगवान श्री देवाधिदेव महादेव आणि माता पार्वती यांची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी, शांती आणि ऐश्वर्य हे नक्कीच येते असे शिवपुराणामध्ये मानलं जातं. अग्निपुराण, शिवपुराण, पद्यपुराण यासारख्या अनेक ग्रंथामध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे. महाशिवरात्री व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत मानलं जातं. तुम्ही वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतात किंवा व्रत करता, देवाधिदेव महादेवांची जी काही व्रत वैकल्य जसं की प्रदोष असेल, 16 सोमवार असेल, ह्या व्रताचं वर्षभरामध्ये जे काही आपण सेवा व्रत करतो त्या व्रताचं आपल्याला वर्षभरामध्ये आपण करतो तर त्या व्रताचं जे काही पुण्यफळ आहे तर ते आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचं व्रत केल्याने मिळत असतं. त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचं व्रत जे आहे तर ते आवर्जून करायला हवं. गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी पवित्र ही महाशिवरात्रीची तिथी असते आणि म्हणून या दिवशी हे व्रत करताना काही नियमांचं जे काही पालन आहे तर ते आवर्जून करायला हवं. महाशिवरात्रीला या 3 व्यक्तींनी चुकूनही हे व्रत करू नका. जर या दिवशी तुम्ही हे व्रत केलं तर तुम्हाला या व्रताने फळ हे प्राप्त होत नाही, उलट आपल्याला याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागत असतात. तर अशा कोणत्या 3 व्यक्ती ज्या आहेत की त्यांनी या महाशिवरात्रीचं व्रत करू नये याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून चिमूटभर काळे तीळ टाकून हे स्नान केलं जातं. कारण आपल्याला जर काही कालसर्पदोष असेल किंवा पितृदोष असेल तर यामुळे आपल्याला त्याचे दोष कमी होतात. म्हणून आपल्याला चिमूटभर काळे तीळ आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर शिवलिंगाची पूजा केली जाते. जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल, आता पारद शिवलिंग असेल, एखादं दगडाचं छोटंसं असेल किंवा पितळेचं असेल किंवा चांदीचं असेल तर त्या शिवलिंगावरती तुम्हाला या दिवशी अभिषेक करायचा आहे. मग हा अभिषेक तुम्ही शुद्ध पाण्याने केला तरीही चालेल किंवा पंचामृताने केला तरी देखील चालणार आहे. परंतु ज्यांच्या देवघरामध्ये शिवलिंग ठेवलं जात नाही अशांनी मंदिरामध्ये जाऊन पूजा केली तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर महाशिवरात्रीला या 3 व्यक्तींनी चुकूनही व्रत करायचं नाही. आता कोणत्या 3 व्यक्ती आहेत त्यांनी व्रत करायचं नाही. या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून त्या नियमांचं पालन करायचं आहे. बघा, महाशिवरात्रीचं हे जे व्रत आहे तर ते अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जातं. त्यामुळे या दिवशी काही नियमांचं पालन केलं जात असतं. त्यामध्ये पहिलं म्हणजे या दिवशी केस धुतले जात नाही. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आपण प्रत्येक व्रताच्या दिवशी सकाळी केस धुवून स्वच्छ करत असतो, परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी केस धुतले जात नाही. यासाठी तुम्हाला व्रताच्या आदल्या दिवशीच केस धुवायचे आहेत आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला फक्त स्नान करायचं आहे, म्हणजे आंघोळ करायची आहे स्वच्छ.
तर ते का करायचं आहे, तर ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर या दिवशी जवळपास सर्वांनाच व्रत असतं, तर हे व्रत करताना आपण उपवासाचे पदार्थ हे खात असतो, परंतु उपवासाचे पदार्थ खात असताना आपल्याला यामध्ये चुकूनही भगर जी आहे वरई, तर ती आपल्याला खायची नाही. कारण भगर वरई ही महादेवांच्या उपवासाला चालत नाही, महाशिवरात्रीलाच नाही तर अगदी सोमवाराला देखील भगर जी आहे तर ती चालत नाही. कारण वरई हा देखील उपवासाचा एक पदार्थ आहे, परंतु महादेवांच्या व्रतामध्ये या वरईचा समावेश जो आहे तर तो केला जात नाही. म्हणून या दिवशी आपल्याला वरईचं म्हणजेच भगरीचं हे अजिबात सेवन करायचं नाही. त्याचबरोबर या दिवशी आपण अनेक फळं देखील सेवन करत असतो, खात असतो. तर हे फळं खात असताना यामध्ये आपल्याला फणसाचं सेवन जे आहे तर ते अजिबात करायचं नाही. त्याचबरोबर बघा, घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर तिने पूजा करू नका असं म्हटलं जातं, परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी जरी तुम्हाला मासिक धर्म असला तर तुम्ही या दिवशी व्रत करू शकता. फक्त तुम्हाला पूजा जी आहे तर ती करता येणार नाही. मनातल्या मनात तुम्हाला ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं दिवसभर पठण करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे. पण नामस्मरण जर केलं तरी तुम्हाला त्या व्रताचं जे काय फळ आहे तर ते देवाधिदेव महादेव हे नक्कीच प्राप्त करून देतात. आता या दिवशी अशा कोणत्या 3 व्यक्ती आहे की त्यांनी चुकूनही व्रत करू नये, तर बघा त्यामध्ये पहिली व्यक्ती अशी आहे की ज्यांचा विवाह विधीपूर्वक पार पडलेला नाही. जसे की बघा, लग्नामध्ये सप्तपदी होत असते, तसेच त्या नवरी मुलीला जोडवी घातली जातात, मंगळसूत्र घातलं जातं, त्यावेळी काही मंत्र देखील बोलले जातात. आणि त्यामुळे ज्यांचा विवाह विधीपूर्वक जर पार पडलेला नसेल तर त्यांनी हे व्रत करू नये असं देखील म्हटलं जातं. कारण हा जो दिवस आहे तर हा भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाहाचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी अशा व्यक्तींनी व्रत करू नये असं देखील सांगितलं गेलं आहे. जर अशा व्यक्तीमध्ये तुम्ही सुद्धा येत असेल तर तुम्हाला चांगल्या एखाद्या गुरुजींचा सल्ला घ्यायचा आहे आणि काही पूजा विधी सांगतात तर त्या पूजा विधी तुम्हाला करून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता. यानंतर पुढची व्यक्ती जी आहे तर ती म्हणजे नवरा बायको हे एकमेकांसोबत राहत नसतील, ज्यांच्यामध्ये डिव्होर्स झालेला असेल, फारकत झालेली असेल, तर अशांनी सुद्धा हे व्रत करू नये असं सांगितलं जातं. त्यामुळे तुम्हाला हा एक नियम जो आहे तर तो पाळायचा आहे. त्याचबरोबर पुढची व्यक्ती जी आहे ती म्हणजे अतिशय क्रोधित असते, तिच्या मनामध्ये सतत दुसऱ्यांबद्दल वाईट विचार असतात, नेहमी दुसऱ्यांचं वाईट कसं होईल हेच त्या व्यक्तींच्या मनामध्ये येत असेल तर अशा व्यक्तींनी सुद्धा या दिवशी व्रत करू नका. या दिवशी जर त्या व्यक्तीने व्रत केलं तरीही त्या व्रताचं फळ त्या व्यक्तीला प्राप्त होत नाही, या उलट त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागत असतात. त्याचबरोबर गर्भवती महिलांनी सुद्धा महाशिवरात्रीचं व्रत नाही केलं तरी सुद्धा चालते, कारण हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडलं जातं, त्यामुळे बाळाला त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे एखाद्या वर्षी व्रत नाही केलं तरीही चालते, परंतु तुमची इच्छा जर असेल तर तुम्ही बाळाच्या हालचालीवरती लक्ष ठेवून हे व्रत जे आहे तर ते करू शकता. या दिवशी तुम्हाला अजिबात उपाशी राहायचं नाही. या दिवशी तुम्ही पोटभर उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत करायचं आहे. आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही नाही केलं तरी देखील चालणार आहे. फक्त तुम्हाला मनामध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचं पठण करायचं आहे, मंत्र जप करायचा आहे. तरी सुद्धा तुम्हाला नक्कीच देवाधिदेव महादेव काही ना काही साक्षात प्रचिती देईल. तसेच आता जे वयस्कर व्यक्ती आहे किंवा आता ज्यांना गोळ्या चालू असतील किंवा काही हेल्थ इश्यू असतील तर त्यांनी महाशिवरात्रीचं व्रत करणं शक्य नसेल तर नाही केलं तरीही चालेल. फक्त मनोभावे तुम्ही महादेवांची खरोखर अंतःकरणापासून पूजा करा. महादेव तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होतात. तसेच जी व्यक्ती आजारी आहे, त्यांची तब्येत ठीक नसते, सतत आजारी असतात, त्यांनी सुद्धा हे व्रत नाही केलं तरी देखील चालेल. यामुळे त्यांना आणखी त्रास होऊ शकतो. यामुळे तुम्ही फक्त भक्तिभावाने पूजा करा, मनामध्ये
ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं पठण करा, मंत्र जप करा, तरी सुद्धा तुम्हाला या व्रताचं फळ प्राप्त होईल. तर अशा काही व्यक्ती आहेत त्यांनी चुकूनही महाशिवरात्रीला व्रत करायचं नाही. तर अशा साध्या आणि पद्धतीने मला तुमच्या बरोबर ही माहिती जी होती तर ती तुमच्या बरोबर शेअर करायची होती. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.